विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन प्रकरण चर्चेसाठी घेणार आहोत. यामध्ये रिडम्पशन ऑफ डिबेंचर या प्रकरणावर आज आपण माहिती घेणार आहोत. रिडम्पशन ऑफ डिबेंचर, तत्पूर्वी इश्यू ऑफ डिबेंचर, कर्जरोख्यांची विक्री यावरही आपण थोडा मागोवा घेत असताना चर्चा करणार आहोत. मग विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही उपक्रमामध्ये कोणतीही कंपनी आपल्या व्यवसायासाठी लागणारा पैसा प्रामुख्याने भागभांडवलाद्वारे गोळा करत असते. आजच्या कॉर्पोरेट युगामध्ये मोठमोठी उद्योग व्यवसाय आपण आज पाहतो. औद्योगिकरणामध्ये सर्वात जास्त वाटा हा भांडवलाचा असतो आणि भांडवल गुंतवणूक करणाराचा असतो. आणि ही भांडवलाची गुंतवणूक निश्चितच भागाद्वारे कंपनी आपल्या भागांची विक्री करून उभारत असते. मग भागाची विक्री करून मोठ्या प्रमाणात भांडवलाची उभारणी करून मोठमोठे प्रकल्प उभा करणे हे शक्य होतं. म्हणूनच कोणतीही कंपनी असो, कोणताही उपक्रम असो, मग आपल्या उपक्रमासाठी लागणारा पैसा प्रामुख्याने ते भागभांडवलाद्वारेच गोळा करत असतात. मग हा पैसा सामान्यपणे कंपनीची स्थिर संपत्ती खरेदी करण्यासाठी उपयोगात आणला जातो. कंपनीला आपले दैनंदिन व्यवहार व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी विशिष्ट प्रमाणात खेळत्या भांडवलाची देखील मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता असते. मग निश्चितच कंपनी भाग विक्रीतून आपले खेळते भांडवल उभा करेलच हे सांगता येत नाही. भाग विक्रीतून निश्चितच खेळते भांडवल उभा केले जात नाही, कारण खेळत्या भांडवलाची आवश्यकता कायमस्वरूपी नसते. कंपनीच्या व्यवसायातून काही भाग निश्चितच राखून ठेवून कंपनी आपल्या दैनंदिन व्यवहारासाठी भांडवलाची आवश्यकता कायमस्वरूपी नसते. त्यामुळे कंपनीच्या व्यवसायातून काही भाग राखून ठेवून कंपनी आपल्या दैनंदिन व्यवहारासाठी आवश्यक पैसा उभारू शकते. म्हणून आपल्या व्यवसायासाठी खेळतो भांडवल उभे करण्यासाठी कंपनी सर्वसामान्यपणे कर्जाचा मार्ग उपयोगात आणते. मग बँका असेल, तसेच इतरही काही वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जाची मुदत तुलनात्मकदृष्ट्या कमी असून त्यावरील व्याजाचा दर देखील जास्तीचा असतो. त्यामुळे सर्वसामान्यपणे आज कंपन्या जनतेकडून परतफेडीच्या हमीवर कर्ज घेणे अधिक पसंत करतात. मग सर्वसामान्य जनतेला देखील कंपनीच्या या हमीप्राप्त कर्जामध्ये रक्कम गुंतवणे लाभदायक असते. मग कंपनीचे भागभांडवल ज्याप्रमाणे लहान लहान भागामध्ये विभागले जाते, त्याचप्रमाणे कर्जाची रक्कम देखील लहान लहान भागात कंपनी विभागते. मग अशा प्रत्येक कर्जाच्या भागाची हमी आणि कर्जाचा पुरावा म्हणून कर्ज देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक डॉक्युमेंट दिला जातो, दस्तऐवज दिला जातो. त्यामध्ये कर्जाची रक्कम असेल, कर्जाची हमी असेल किंवा त्या कर्जासाठी असलेलं तारण असेल, त्यासोबतच कर्ज परतफेडीची मुदत, त्याची तारीख त्या ठिकाणी निश्चित केलेली असते. संचालकांची स्वाक्षरी इत्यादी माहिती त्या कर्जरोख्याच्या दस्तऐवजामध्ये समाविष्ट असते. मग कर्जाच्या अशा दस्तऐवजाला किंवा तारण, कर्ज परतफेडीची मुदत किंवा तारीख या सर्वच गोष्टी या दस्तऐवजात असल्याकारणाने कर्जाच्या अशा दस्तऐवजालाच कर्जरोखा किंवा ऋणपत्र, डिबेंचर असं म्हटलं जातं. निश्चितच कर्जरोखा म्हणजे काय याच्याही काही आपण व्याख्या पाहणार आहोत. त्यामध्ये कंपनीच्या कर्जाची समान भागामध्ये विभागणी करणारा, धारकाचे नाव, कर्जाची रक्कम, तारीख, परतफेडीची तारीख किंवा मुदत, तारण,
संचालकांची स्वाक्षरी आणि व्याजाचा दर नमूद केलेला लेखी प्रलेख, लेखी दस्तऐवज म्हणजे कर्जरोखा होय. मग कंपनी कायद्याच्या अनुसूची 2(12) नुसार कर्जरोख्यामध्ये कर्जसाठा, डिबेंचर स्टॉक आणि इतर प्रतिभूतींचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. मग निश्चितच या वरील व्याख्येवरून आपल्याला असं लक्षात येतं की कर्जाची जी रक्कम आहे, कंपनीच्या कर्जाची समान भागात विभागणी करणारा, ज्या दस्तऐवजामध्ये धारकाचे नाव असेल, कर्जाची रक्कम असेल, तारीख असेल, परतफेडीची तारीख असेल किंवा मुदत असेल, तारण, संचालकाची स्वाक्षरी, व्याजाचा दर असा ज्या लेखामध्ये, या प्रलेखामध्ये असतो त्याला कर्जरोखा असं म्हटलेलं आहे. मग कर्जरोख्याचे प्रकार, टाइप्स ऑफ डिबेंचर, ज्याप्रमाणे भागाचे प्रकार असतात. जसं आपण पाहिलं, सामान्य भाग असतील, अग्राहकाचे भाग असतील, परतफेडीचे अग्राहकाचे भाग, यावर आपण सविस्तर अशी चर्चा केलेली आहे. आणि आज आपण कर्जरोख्याचे प्रकार पाहत असताना त्यामध्ये कर्जरोख्याच्या परतफेडीच्या प्रकारावरून किंवा त्या परतफेडीच्या पद्धती, त्यासोबतच तारण तसेच मालकी हक्काच्या प्रकारावरून कर्जरोख्यांचे सामान्यपणे पुढील प्रकार पडतात. ते म्हणजे नंबर 1, परतफेडीच्या कर्जरोख्यांच्या प्रकारामध्ये निश्चितच परतफेडीची मुदत असलेले किंवा शोध्य किंवा विमोचनीय कर्जरोखे, त्याला रिडीमेबल डिबेंचर, ज्या कर्जरोख्यांची परतफेड निर्धारित तारखेला करण्याचे कंपनी कर्जरोख्याच्या विक्रीच्या वेळीच निश्चित करत असते, त्या कर्जरोख्यांना विमोचनीय कर्जरोखे म्हणजेच परतफेडीची मुदत असलेले विमोचनीय कर्जरोखे असं म्हटलं जातं. जर परतफेडीची मुदत कंपनीने ठरविली नसेल तर कंपनी एका निश्चित मुदतीची पूर्वसूचना कर्जधारकांना देऊन अशा कर्जरोख्यांची परतफेड करते. मग या परतफेडीच्या स्वरूपावरून पडलेल्या या प्रकारामध्ये त्यासोबतच परतफेडीचे बंधन नसलेले किंवा अमोचनीय किंवा अशोध्य, अविमोचनीय किंवा अशोध्य किंवा निरंतर कर्जरोखे, हाही कर्जरोख्यांचा प्रकार आहे. सर्वप्रथम कर्जरोख्याच्या प्रकारामध्ये परतफेडीच्या स्वरूपावरून त्याचे प्रकार पाडले. त्या परतफेडीच्या स्वरूपावरून त्यामध्ये नंबर 1, विमोचनीय किंवा शोध कर्जरोखे, आणि दुसरा प्रकार आहे परतफेडीच्या स्वरूपानुसार, दुसरा प्रकार म्हणजे अविमोचनीय किंवा अशोध कर्जरोखे. मग या सर्वांचा अभ्यास करत असताना यापूर्वी आपण परतफेडीची मुदत असलेले कर्जरोखे यावर चर्चा केलेली आहे. तर अविमोचनीय किंवा अशोध्य किंवा निरंतर कर्जरोखे किंवा परतफेडीचे बंधन नसलेले कर्जरोखे, इरिडीमेबल डिबेंचर्स, मग ज्या कर्जरोख्यांची परतफेड कंपनीच्या निस्तारणाच्या वेळीस, ज्या वेळेस कंपनीचं समापन होतं, कंपनीचं निस्तारण होतं, अशा वेळीच केली जाते, अशा कर्जरोख्यांना अविमोचनीय कर्जरोखे असं म्हटलं जातं. मग अशा कर्जरोख्यांची परतफेड कंपनीला तिच्या जीवनकाळामध्ये करावी लागत नाही. मग विद्यार्थी मित्रांनो, कर्जरोख्यांचा दुसरा प्रकार आपल्याला चर्चा करत असताना सुरक्षितता किंवा तारणाच्या स्वरूपानुसार कर्जरोख्याचे प्रकार पडतात. पूर्वी आपण पाहिलं परतफेडीच्या स्वरूपानुसार 2 प्रकार पाहिले. त्यानंतर सुरक्षितता किंवा तारणच्या स्वरूपानुसार
परत त्याचे दोन प्रकार पडतात, ते म्हणजे सुरक्षित किंवा तारण असलेले कर्ज रोखे आणि असुरक्षित किंवा तारण नसलेले कर्ज रोखे. म्हणजे तारणाच्या किंवा सुरक्षिततेच्या स्वरूपावरून कर्जरोख्याचे प्रकार ऑन द बेसिस ऑफ सिक्युरिटी त्याच्यानुसार दोन प्रकार पडतात. त्यामध्ये सुरक्षित किंवा गहाणी तारण असलेले कर्ज रोखे, ज्याला आपण मॉर्गेज ऑर सिक्युर्ड डिबेंचर असं म्हणतो. मग जे कर्ज रोखे विक्रीला काढताना त्यांच्या परतफेडीसाठी एक जमानत म्हणून कंपनी आपली मालमत्ता गहाण टाकते, मग त्या कर्जरोख्यांना गहाणी कर्जरोखे असं म्हटलं जातं. मग हे तारण विशिष्ट मालमत्तेच्या स्वरूपामध्ये असेल तर त्याचा उल्लेख कर्जरोख्यात केला जातो. याउलट सर्वच मालमत्ता गहाण असेल तर मात्र त्याचा उल्लेख कर्जरोख्यात नसतो. गहाण मालमत्तेची विक्री कर्जरोख्याची परतफेड झाल्यावर करता येते. मग अशा कर्जरोख्यांच्या परतफेडीपूर्वीच जर कंपनीचे निस्तारण होत असेल, समापन होत असेल, तर कर्जरोखाधारक कंपनीने गहाण टाकलेली मालमत्ता आपल्या ताब्यात घेतात आणि तिची विक्री करून आपले कर्ज वसूल करतात. म्हणजेच याला आपण सुरक्षित किंवा गहाण तारण असलेला कर्जरोखा असं म्हणतो. त्यानंतर तारणाच्या किंवा सुरक्षिततेच्या स्वरूपावरून कर्जरोखेचा दुसरा प्रकार, तो म्हणजे साधे किंवा तारण नसलेले किंवा असुरक्षित किंवा निम्न कर्जरोखे, म्हणजे सिंपल ऑर अनसेक्युर्ड ऑर नेक्ड डिबेंचर्स. साधे किंवा गहाण नसलेले किंवा असुरक्षित किंवा नग्न कर्जरोखे, सिंपल ऑर अनसेक्युर्ड ऑर नेक्ड डिबेंचर्स. मग या कर्जरोख्याच्या परतफेडीसाठी कंपनी कोणत्याही प्रकारची मालमत्ता तारण म्हणून ठेवत नाही. मग अशा कर्जरोख्यांना साधे कर्जरोखे असं म्हटलं जातं. कर्जाची परतफेड करण्यासाठी कसल्याही प्रकारचं तारण या ठिकाणी दिलेलं नसतं. म्हणूनच कंपनीच्या निस्तारणाच्या वेळी या कर्जरोखाधारकांना अन्य धनकोप्रमाणेच रक्कम परत केली जाते. कारण हे डिबेंचर साधे आणि तारण नसलेले डिबेंचर्स असतात. म्हणून यावर कंपनीच्या समापनाच्या वेळी कर्जरोखाधारकांना इतर काही धनकोच्या वाटपाप्रमाणेच त्यांची रक्कम परत केली जाते. यानंतर कर्जरोखाचा तिसरा प्रकार चर्चा करत असताना मालकी हक्काच्या स्वरूपावरून कर्जरोख्याचे काही प्रकार पडतात. मग मालकी हक्काच्या स्वरूपावरून म्हणजे ऑन द बेसिस ऑफ ओनरशिप. मालकी हक्काच्या स्वरूपावरून कर्जाचे प्रकार यामध्ये म्हणजेच मालकी हक्काच्या स्वरूपावरून ऑन द बेसिस ऑफ ओनरशिप. मग याही कर्जरोख्याचे दोन प्रकार पडतात. ते म्हणजे वाहक कर्जरोखे म्हणजे बेरियर डिबेंचर्स आणि नोंदणीकृत कर्जरोखे रजिस्टर्ड डिबेंचर्स. मग यामध्ये बेरियर्स डिबेंचर्स वाहक कर्जरोखे, ज्या कर्जरोख्यांची मालकी असे कर्जरोखे ज्या कर्जरोख्यांची मालकी केवळ प्रदानाने हस्तांतरित होते त्यांना वाहक कर्जरोखे असं म्हटलं जातं. मग अशा कर्जरोख्यांच्या मालकी हक्कामध्ये बदल करण्यासाठी हस्तांतरण नोंदणीची गरज नसते. मग ज्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये ही कर्जरोखे असतात त्या व्यक्तीला त्यावरील व्याज घेण्याचा किंवा परतफेडीवरील रक्कम वसूल करण्याचा अधिकार असतो. ज्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये हा कर्जरोखा असतो त्याच व्यक्तीला त्या कर्जरोख्यावरील व्याज घेण्याचा आणि त्या परतफेडीवरील रक्कम वसूल करण्याचा अधिकार प्राप्त होतो. म्हणून या
कर्जरोख्याला वाहक कर्जरोखे असं म्हटलं जातं. त्यासोबतच दुसरा कर्जरोखा आहे तो म्हणजे नोंदणीकृत कर्जरोखा, रजिस्टर्ड डिबेंचर्स. मग या कर्जरोख्यावर कर्जरोखे धारण करणाऱ्या व्यक्तीचे नाव लिहिण्यात येत नसेल, या कर्जरोख्यामध्ये बेरियर्स नसल्यामुळे, हा नोंदणीकृत कर्जरोखा असल्यामुळे याला कर्जरोख्यावर कर्जरोखे धारण करणारा, ज्या व्यक्तीने ते कर्जरोखा घेतलेला आहे धारण करणारा, त्या व्यक्तीचं नाव लिहिण्यात येत असेल तर अशा कर्जरोख्याला नोंदणीकृत कर्जरोखे असं म्हटलं जातं. मग या कर्जरोखा पत्रावर, या दस्तऐवजावर ज्या व्यक्तीनं कर्जरोखे धारण केलेले आहेत अशा व्यक्तीचे या ठिकाणी नावे असतात. मग या कर्जरोख्यावर ज्या व्यक्तीचे नाव लिहिले असते त्याला त्या कर्जरोख्याचे मालक म्हटलं जातं. त्यामुळे जर अशा कर्जरोख्यांची मालकी बदलायची असेल तर कंपनीच्या कार्यालयामध्ये हस्तांतराची नोंदणी करून घेणे अत्यावश्यक असतं. मग यासोबतच दुसरा प्रकार, ऑन द बेसिस ऑफ कन्व्हर्शन, परिवर्तनीयतेच्या स्वरूपावरून कर्जरोख्याचे प्रकार. आता या ठिकाणी परिवर्तनीयतेच्या स्वरूपावरून कर्जरोख्याचे प्रकार पाहत असताना परत याचे दोन प्रकार पडतात. ते म्हणजे परिवर्तनीय कर्जरोखे आणि अपरिवर्तनीय कर्जरोखे. मग परिवर्तनीय कर्जरोखे आणि अपरिवर्तनीय कर्जरोखे पाहत असताना ऑन द बेसिस ऑफ कन्व्हर्शन यामध्ये कन्व्हर्टेबल डिबेंचर्स, परिवर्तनीय कर्जरोखे हे पाहत असताना ज्या कर्जरोख्यांचे एका निश्चित मुदतीनंतर कंपनीच्या भागामध्ये, शेअर्समध्ये किंवा अन्य प्रतिभूतीमध्ये परिवर्तन केले जाते अशा कर्जरोख्यांना परिवर्तनीय कर्जरोखे असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, या डेफिनेशन असतील. काही मुद्दे चर्चा करत असताना MCQच्या दृष्टिकोनातून निश्चितच आपण या लेक्चरचा उपयोग घ्यावा, ज्यामध्ये परिवर्तनीय कर्जरोखा डॅश डॅश यास परिवर्तनीय कर्जरोखा म्हणतात, किंवा ज्या कर्जरोख्याचे एका निश्चित मुदतीनंतर कंपनीच्या भागामध्ये, शेअर्समध्ये किंवा अन्य प्रतिभूतीमध्ये परिवर्तन केले जाते अशा कर्जरोख्यांना डॅश डॅश असे म्हणतात. या ठिकाणी हे परिवर्तनीय कर्जरोखे असे उत्तर आहे. म्हणून अशा प्रकारची क्वेश्चन्स ही आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये MCQच्या स्वरूपामध्ये निश्चितच विचारल्या जातील. त्यावेळेस मग ही MCQच्या स्वरूपात येणारी क्वेश्चन्स आपल्याला चांगल्या प्रकारे सोडवता यावी, म्हणूनच आपण ही सर्व रिडम्पशन ऑफ डिबेंचर या टॉपिकवर चर्चा करत असताना त्याची कन्सेप्ट, डिबेंचर कशाला म्हटलं जातं, डिबेंचरचे प्रकार, यावर आपण आज चर्चा करत आहोत. म्हणून ही सविस्तर चर्चा आणि लेक्चर निश्चितच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये MCQची सोडवणूक करण्यासाठी अत्यंत उपयोगाची आहे. मग अपरिवर्तनीय कर्जरोखे, नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स, ज्या कर्जरोख्यांचे भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या कंपनीच्या भागामध्ये किंवा प्रतिभूतीमध्ये परिवर्तन होत नाही अशा कर्जरोख्यांना अपरिवर्तनीय कर्जरोखे असं म्हटलं जातं. मग या कर्जरोख्यांचे निश्चित मुदतीत शोधन करण्यात येते. मग विद्यार्थी मित्रांनो, निश्चितच दुसरा प्रकार पाहत असताना व्याजदराच्या स्वरूपानुसार कर्जरोख्यांचे प्रकार पडतात. ऑन द बेसिस ऑफ इंटरेस्ट रेट, 31 जुलै 1991 पर्यंत कर्जरोख्यांच्या व्याजदरासंबंधी शासनाचे प्रतिबंध होते. परंतु
1 ऑगस्ट 1991 पासून हे प्रतिबंध मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे व्याजदराच्या आधारे कर्जरोख्यांचे निर्गमन केले जाते. त्याचेही पुढे 2 प्रकार पडतात. मग यामध्ये सर्वप्रथम व्याजदराच्या स्वरूपानुसार कर्जरोख्याचे प्रकार पडत असताना त्याचे परत 2 प्रकार आहेत. त्यामध्ये निश्चित व्याजदराचे कर्जरोखे, निश्चित व्याजदराचे कर्जरोखे आणि शून्य व्याजदराचे कर्जरोखे. मग निश्चित व्याजदराचे कर्जरोखे, कर्जरोख्यांच्या निर्गमनाच्या म्हणजेच विक्रीच्या वेळी जर व्याजदराची निश्चिती करण्यात आलेली असेल किंवा परतफेडीच्या मुदतीपर्यंत तोच व्याजदर कायम राहत असेल, तसेच वेळोवेळी बदलणाऱ्या प्रचलित व्याजदराचा कोणताच प्रभाव होत नसेल तर त्याला निश्चित व्याजदराचे कर्जरोखे असे म्हणतात. आणि यानंतर शून्य व्याजदराचे कर्जरोखे. शून्य व्याजदराचे कर्जरोखे म्हणजे असे कर्जरोखे की ज्यावर कंपनीद्वारे कोणत्याच प्रकारचे व्याज देण्यात येत नाही. साधारणतः अशा कर्जरोख्यांची कसरीवर विक्री करण्यात येते किंवा भविष्यामध्ये कंपनीच्या भागांच्या शेअर्सच्या प्रचलित बाजारभावापेक्षा कमी दराने त्यांचे भागामध्ये परिवर्तन करण्यात येते. मग निश्चितच विद्यार्थी मित्रांनो, आपण ही वरील सर्व मुद्दे, डिबेंचरची कन्सेप्ट असेल, त्याचे प्रकार असतील, यावर सविस्तर अशी चर्चा केलेली आहे. धन्यवाद.